नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनवूड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही जर गवार लावली आणि तुम्हाला जर समस्या जाणवते की गवारीची वाढ होत नाही आहे किंवा गवारीला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे, प्लॉट ओपन आहे, कोणत्याही प्रकारचं मल्चिंग किंवा ठिबक नाही आहे, मग अशा परिस्थितीमध्ये खत व्यवस्थापन करणं हे थोडीशी किचकट जमीची बाजू असते. खास करून ज्यावेळेस तुमची एकर, सव्वा एकर, 1.5 एकर किंवा 2 एकरवर लागवड असते, अशा परिस्थितीमध्ये खत व्यवस्थापन करणं हे थोडंसं चॅलेंजिंग जातं. मग गवार पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही जर गवार लागवड केली, 8 दिवस, 10 दिवस किंवा 15 दिवसांची आपली गवार झाली, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्यासोबत खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. खास करून या बदलत्या वातावरणामध्ये की वाढत्या हीटमध्ये आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस पडू नये किंवा त्याची वाढ थांबू नये, याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय देणं गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याकडं हे आहे न्यूट्रीफिटचं 19-19-19. हे आपल्याला कोणत्याही ब्रँडचं मार्केटमध्ये मिळतं. हा एक आपल्याला एकरी 2 किलो द्यायचा आहे आणि हे न्यूट्रीफिटचंच 1261 आहे, 126100. तर हे सुद्धा आपल्याला कोणत्याही ब्रँडचं मिळून जातं, मोनोपोडा 6100. तर हे आपल्याला द्यायचं आहे. याच्यासोबत आणखी याला काय जोड देऊ शकतो, तर याच्यामध्ये आपण एकतर ह्युमिक ॲसिड देऊ शकतो किंवा ह्युमिकच्या ऐवजी तुम्ही 100 ग्रॅम प्रति एकरसाठी मायक्रोरायझा वापरू शकता, एकदम प्युअर फाईन फॉर्ममधला, जो साधारणतः एका एकरसाठी 100 ग्रॅम खूप आहे. हे 3 कॉम्बिनेशन जर आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर दिले तर पिकामध्ये स्ट्रेस तर जाणवतच नाही, फुटवे व्यवस्थित होतात, एक प्रकारची वाढ चांगल्या प्रकारे आपल्या गवारीची होते आणि तुम्हाला काही समस्या जाणवत नाही. त्यासोबतच जर तुमचं पीक जे आहे सांगितलेल्या कालावधीपेक्षा जास्त असेल, म्हणजे 21 दिवसाच्या पुढचं जर असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 19-19 1 किलो, 1261 1 किलो, त्यासोबत 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं मायक्रोन्यूट्रिएंट त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये फॅन्टॅक प्लस असेल किंवा इतर अजून कोणत्याही प्रकारचं ग्रेड 2चं मायक्रोन्यूट्रिएंट असेल, ज्यामध्ये फेरस, मॅंगनीज, कॉपर, झिंक हे आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला पिकाला मायक्रोन्यूट्रिएंट तर मिळतातच, पण न्यूट्रिएंटसुद्धा मिळतात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्यासोबत इतर. आणि सिलिकॉन वापरल्यामुळं या बदलत्या टेम्परेचरमध्ये आपल्या पिकावर कोणत्या प्रकारचा स्ट्रेस जाणवत नाही. तसेच पिकाचं पेशी विभाजन होतं, पेशी विभाजन झाल्यामुळं त्याची वाढ थांबत नाही आणि ह्याच प्रॉब्लेममुळे आपली शक्यतो पिकाची वाढ जी आहे ती थांबलेली असते, खास करून टेम्परेचरमध्ये. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या असू शकते की पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे. काहींचा गैरसमज असा असू शकतो की गवारीसाठी खूपच कमी पाणी लागतं, कमी पण पाणी लागत नाही आणि अतिशय जास्त पाण्याची पण रिक्वायरमेंट गवारीसाठी नसते. रेग्युलर साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये जर हलकी जमीन असेल तर आपल्याला पाण्याचं रोटेशन देणं गरजेचं आहे. जर चांगली जमीन असेल, मीडियम किंवा काळी जमीन, तर साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला एक रोटेशन पाहिजे असतं. जर जमीन खूपच पाणी धरून ठेवणारी असेल, म्हणजे चांगल्या प्रकारे पण निचरा होतो, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फार तर 12 ते 15 दिवसापर्यंत जाऊ शकता. अशा पद्धतीचं आपल्याला पाण्याचं नियोजन सुद्धा करायचं आहे. जर तुमचं ठिबकवर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या असतील, पण ओपन प्लॉटमध्ये या समस्या जास्त जाणवतात, परिणामी खत व्यवस्थापन करणं जमत नाही. आता काही समस्यांमध्ये शेतकऱ्यांना कळीवर जास्त समस्या जाणवते, कळी गळ होते किंवा काळी पडून गळून पडते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ताक अंडी किंवा दही अंडीचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये गुळ वापरण्याची आवश्यकता नाही आहे. साधारणतः 200 मिली प्रति पंपासाठी आपल्याला हे वापरायचं आहे आणि वापर करताना साधारणतः 15 दिवसाच्या गॅपने आपल्याला फवारणी करायची आहे आणि 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. ड्रिंचिंग करताना तुम्ही फ्लोच्या पाण्यामधून सोडून देऊ शकता किंवा पंपाच्या साहाय्यानं सुद्धा देऊ शकता. आता बरेच शेतकरी काय करतात की दही अंडी किंवा ताक अंडी जे खत आहे हे डायरेक्टली पंपात ओततात आणि मग म्हणतात की आमचं पंप जॅम होतोय किंवा आम्ही ठिबकमधून सोडलं पण आमचं ठिबक जाम झालंय. तर नॉर्मल आपल्या थोडासा डोक्याचा वापर करायचा आहे आणि ते जे काही ताक अंडी जे आहे किंवा दही अंडी जे आहे, तर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि मगच ते द्यायचं आहे. नाहीतर ताक अंडी सोडाल 200 रुपयाचं आणि ठिबक जाम होईल 20,000 रुपयाचं. हे करू नका आणि शक्यतो ही सांगण्याची गरज पण नाही आहे, पण काही शेतकऱ्यांनी असं केलं आहे, म्हणून हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे. गरजेनुसार जर भुरी जाणवत असेल तर 80% सल्फर, त्यासोबत इतर बुरशीनाशक आपण वापरू शकतो किंवा सल्फर मिक्स बुरशीनाशक जे आहे ते सुद्धा आपण देऊ शकतो, ज्याच्यामध्ये भुरीवर चांगल्या प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येतं. बाकी तर
उन्हाळ्यामध्ये फारशी समस्या काही जाणवत नाही. जर गवारीचे पानं खाल्ली जात असतील तर एकतर त्यावर अळीचीच दाट शक्यता असते किंवा मुंग्या सुद्धा या कालावधीमध्ये पिकांना थोडंसं नवीन जी पानं येतात तर त्याला खातायत. तर नवीन तुमचा प्लॉट असेल, नवीन लागवड झालेली असेल तर थोडंसं लक्ष द्या. ताकांडीची फवारणी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून वाढीवर सुद्धा चांगला परिणाम त्याचा होईल आणि न्यूट्रिएंट सुद्धा डिफिशियन्सी जाणवणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. गवार पिकामध्ये तुम्हाला आणखी काय समस्या जाणवतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा, ज्याच्यामुळे मी तुम्हाला चांगल्या प्रॉपर मार्गाने तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. इतर काही समस्या जाणवत असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, त्यावर आपण नक्कीच प्रॉपर व्हिडिओ बनवू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.